योद्धा न्यूज मराठी. लोकप्रतिनिधी असावा तर असा. माजी सरपंच दिलीप पवळे यांनी स्वखर्चानं 4 किलोमीटर पाईपलाईन करून जरेवाडीची तहान खेड भागवली. तालुक्यातील रेटवडी माणुसकीच्या भावनेतून आणि समाजसेवेच्या ध्यासातून एखादी व्यक्ती काय करू शकते याचे आदर्श उदाहरण खेड तालुक्यातील रेटवडी गावचे माजी सरपंच दिलीप गोपाळ पवळे यांनी घालून दिले आहे. मार्च, एप्रिल आणि मे या रखरखत्या उन्हाळ्यात जरेवाडी परिसरातील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनतो. मात्र यावर्षी माजी सरपंच दिलीप पवळे यांनी आपल्या दातृत्वाचा परिचय देत स्वखर्चाने 4 ते 5 किलोमीटर लांब पाईपलाईन टाकून जरेवाडी येथील 3 केटी बंधाऱ्यात पाणी सोडले आहे. त्यांच्या या कार्यामुळे संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वतःच्या विहिरीतून 4 किलोमीटरपर्यंत आणले पाणी. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात जरेवाडी येथील बंधारे कोरडे पडतात, ज्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न हाताबाहेर जातो. ही गंभीर बाब ओळखून दिलीप पवळे यांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता आपल्या रेटवडी येथील स्वतःच्या शेतातील विहिरीवरून स्वखर्चाने पाईपलाईन टाकली. मैलोन मैल प्रवास करून हे पाणी जरेवाडीतील 3 छोट्या केटी बंधाऱ्यांत खेळवण्यात आले आहे. पशुपक्ष्यांनाही मिळणार जीवदान. जरेवाडी परिसराच्या जवळच वन विभागाचं क्षेत्र असल्यानं उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना आणि पशुपक्ष्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. आता बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं या मुक्या प्राण्यांचीही सोय झालीय. पवळे यांच्या या उपक्रमामुळं केवळ मानवी वस्तीलाच नाही तर पर्यावरणालाही मोठा आधार मिळाला आहे. ग्रामस्थांनी मानले आभार. मान्यवरांची मोठी उपस्थिती. या यशस्वी पाणी पुरवठा उपक्रमाबद्दल जरेवाडी आणि रेटवडी परिसरातील नागरिकांनी दिलीप पवळे यांचा विशेष सत्कार करत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी खेड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष पैलवान आनंदराव काळे, सरपंच अतुल ठिटे, माजी सरपंच शिवाजी पवळे, ग्रामपंचायत सदस्य मारुती शेठ पवळे, चेअरमन संतोष डुबे तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्ता पवळे, मोहन पवळे, संतोष पवळे, विशाल पवळे, सचिन पवळे, सुनील पवळे आणि अशोक हिंगे यांच्यासह रेटवडी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रखरखत्या उन्हात माणुसकीचा ओलावा जपत दिलीप पवळे यांनी केलेल्या या ऐतिहासिक कामाचे कौतुक सध्या संपूर्ण खेड तालुक्यात होत असून लोकप्रतिनिधी असावा तर असा अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली या जात आहे. बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्तू भगत यांनी. आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श गाव जे रेटवडी आहे, या रेटवडी मध्ये जी पवळे वस्ती आहे तिला जरेवाडी असं म्हणतात. या पवळे वस्तीवरती आपण पाहत आहोत. ही जी पिकं आहेत का, ही सर्व मकाची, ज्वारीची असतील, बाजरीची असतील, सर्व पिके या ठिकाणी जळून अशी खाक होत आहे पाण्याअभावी. तर या ठिकाणी जी पाण्याची समस्या आहे तर या समस्येकडे आपण आलेलो आहोत. आपण पाहतोय ही जी पिकं आहेत यामध्ये पिकं ही अक्षरशः जळून चाललेली आहेत. पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी रेटवडी गावचे माजी सरपंच, आदर्श माजी सरपंच सन्माननीय आपले दिलीप शेठ पवळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी एक अनोखा असा उपक्रम केलेला आहे. तर आज आपण त्या उपक्रमाकडे जाणार आहोत. तर प्रथमतः पहा या ठिकाणची जी परिस्थिती पहा. या ठिकाणी जी पिकं घेतलेली आहे सर्व पाण्याअभावी या ठिकाणी जळून गेलेले आहेत. तर या ठिकाणचे जे सरपंच आहेत, माजी सरपंच दिलीप शेठ पवळे आहेत, तर यांनी एक अनोखा उपक्रम केलेला आहे. तर त्या उपक्रमाकडे आपण जात आहोत. आपण पाहत आहोत या ठिकाणी जे मिरच्याचं पीक आहे, या ठिकाणचे जे प्रगतशील शेतकरी आहे सुनील दादा पवळे. तर दादा नमस्कार. नमस्कार. आता हे तुमचे मिरच्याची पिकं वगैरे हे कसं वाटलं तुम्हाला? हे पाण्या पाहताय तुम्ही कसे चालले. मग आता यासाठी तुम्ही काय, तुमची भूमिका काय आहे? आता भूमिका काय, आता पाण्याची सोय आली, आता सरपंच चाललंय नियोजन पाण्याचं. आता ते आता पाणी सोडलेलं आहे. आता इथून पुढं पाण्याचं नियोजन झालं तर पाणी घेता येईल पुढं. म्हणजे या ठिकाणची तुमची सर्वच पिकं, मका असेल, बाजरी असेल, ह्या मिरच्या वगैरे आपण पाहतोय हे सर्वच नष्ट झालेले आहे पाण्याअभावी.
तर तुमचे जे माझे आदर्श सरपंच किंवा तुमचे जे आदर्श सरपंच सन्माननीय दिलीप शेठ पवळे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सोडवतील असं तुम्हाला वाटतं का? नक्की सोडवते. तर आता आपण पाहत आहोत या ठिकाणी आपण वरची परिस्थिती पाहिलेली आहे कशा पद्धतीत होतं. तर या ठिकाणचे जे आदर्श सरपंच आहेत दिलीप शेठ पवळे साहेबांनी पहा या ठिकाणी पाणी आणलेलं आहे. आपण पाहतोय या ठिकाणी जो कोरडा पडलेला बंधारा होता तर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या खर्चातनं या ठिकाणी पाणी आणलेलं आहे. एक 5-6 किलोमीटर अंतरावरून या वस्तीवरले जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी दिलीप शेठ पवळे सरपंचांनी या ठिकाणी अतोनात असे प्रयत्न केले आणि आपण पाहत आहोत सर्व ग्रामस्थ आहेत, सर्व सरपंच आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आपल्याला विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन असतील, ग्रामस्थ असतील, शेतकरी आपण पाहत आहोत. या ठिकाणी हे जे पाणी आहे या पाण्यामुळे या जरेवाडीचा रेटवडीचा जी जरेवाडी आहे पवळे वस्तीचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे असं आगळे वेगळे जे कार्य केलेलं आहे असे दिलीप पवळे सरपंच खरोखरच आज तुम्ही जर त्यांच्याकडे पाहिलं तर अगदी आजारी असताना सुद्धा हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ते या ठिकाणी खंबीरपणे नेतृत्व करत आहात. या ठिकाणी रेटवडे गावचे माजी सरपंच आणि विद्यमान विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शिवाजी पवळे साहेब तर त्यांच्याकडे आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर त्यांच्याकडे जे या ठिकाणी आपण पाणी पाहतोय त्यांचं या संदर्भातलं मत जाणून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. आता या ठिकाणी हा जो पाण्याचा उपक्रम केलाय हे तुम्हाला कसं वाटलं? आता तसं जर पाहिलं तर जरेवाडी ही वस्ती खूप लांब अंतरावर आहे. रेटवडीपासून किंवा कॅनल पासून भरपूर अंतर आहे. तर पूर्वी 1972 सालापासून वर पाझर तलाव आहे. त्याच्यामुळे काही भाग या ठिकाणी आहे ना बागायती झाला. परंतु आता काय होतं की एप्रिल-मे महिन्यामध्ये इथं पाण्याचा महिन्यात पाण्याचा तुटवडा भासतो. पण आता काय झालं सरपंचाच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायतीमध्ये होतो त्यावेळेस हे 4 खेटीवरचं काम झालं आणि आज त्याचा उपयोग इथं जर पाणी साठवण झाली तर हे प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. आता सरपंच साहेब तुम्ही म्हटले हे केटीचं पाण्याचा फायदा होईल. आता हे तुमच्या ग्रामपंचायतने खर्च केला आहे का? ते जे आता जे सरपंच म्हटलं तुम्ही दिलीप शेठ पवळे यांनी खर्च केलाय का कोणी केलाय त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या. खेटीवरच्या बाबतीत शासनाचा निधी आहे. हो हो. आणि पाणी जे आता हे इथं येतंय हे सरपंचांनी स्वतः खर्च करून पाणी टाकायचं काम चालू आहे. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय आता इथं जरा आम्हाला सगळं हा परिसर अगदी दुष्काळीच म्हणायला काय हरकत नाही, तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? आता तात्पुरत्या स्वरूपाचे आपण ही पाईपलाईनद्वारे पाणी देणार आहे. परंतु तो कायमस्वरूपी शासनाच्या माध्यमातून किंवा CSR फंडाच्या माध्यमातून दिलीप शेठ भावी काळामध्ये ह्या ठिकाणी ह्या भागाला पाणी आणून चांगल्या प्रकारचं सुजलम सुचलम अशा प्रकारची परिस्थिती होणार आहे. रेटवडी गावचा एक आदर्श नेतृत्व खरेदी विक्री संघामध्ये जे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर पैलवानकी क्षेत्रामध्ये ज्यांचं महाराष्ट्र राज्यामध्ये नावलौकिक आहे असे आनंदराव काळे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडे आपण आलोय. तर साहेब आता या ठिकाणी हे जे दिलीप शेठ पवळे सरपंच उपक्रम करतात याला कसं तुम्ही पाहताय? नमस्ते. स्वतःचा प्रपंच कोणीही करतो. 4 काडक्या एकत्र आणायच्या, त्याची घरटी बांधायची, असा संसार प्रपंच कावळ्या चिमण्याही करतात. आमच्या गावचं उमद नेतृत्व, ह्या गावचे माजी सरपंच, युवकांचं नेतृत्व दिलीपराव पवळे अतिशय सुंदर व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून यांनी समाजासाठी मी लय दिवसापासून बघतोय तो जसा राजकारणात समाजकारणात आला समाजाची आस, समाजाची कास, समाजाची परिस्थिती समजून घेण्याचं काम त्या माणसाकडून फार मोठ्या प्रमाणावर आज सगळ्यात गावकी भावकी समाजात होता आले. ह्या भाग शिवाजीरावांनी सांगितलं त्याप्रमाणे 72 साली हा दुष्काळाच्या काळामध्ये पंचायत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो पाझर तलाव झाला आणि त्या पाझर तलावाच्या माध्यमातून थोडासा काही प्रमाणात भाग बागायत झाला. पुढच्या ह्या काळामध्ये आज जुलै महिना आहे, जुलै महिन्याची 16 तारीख आहे. या ठिकाणी ही पिकं जी दिसतात ती फार कमी प्रमाणात आहे. जर ह्या लोकांना पाणी भरपूर मिळालं, त्या 2-4 केट्या आहेत या नाल्यावर, त्या 4 केट्या भरल्या गेल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना पाण्याची म्हणजे पडणार नाही. सर्व परिसर तुमचा बागायत होईल असं तुमचं मत आहे. अशा माध्यमातून दिलीपराव पवळे यांनी
पहिलं स्वतःचं पाणी आणलं, स्वतःची शेती बागायत केली, उद्योग व्यवसायात पदार्पण केलं. त्या माध्यमातून आपल्या शेजारची माणसं, आपला भाग, आपली वस्ती, आपलं गाव सुधारलं पाहिजे. या माध्यमातून अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज ह्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सर्वांनी ते पाणी पाहायला मिळतंय. हे पाणी ह्या केटे भरायचं काम ह्या ठिकाणी दिलीपराव पवळे चालवले. थोड्याच कालावधीमध्ये पाझर तलावामध्ये स्वतः पाणी टाकणारे, गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याची अडचण आहे, अजूनही काही भागामध्ये गावाची भौगोलिक परिस्थिती फार मोठी आहे. त्या रेटोडी गावामध्ये शेती जरी कमी असली तर खाडाचा कष्टाचा शेतकरी आहे. शेती अतिशय चांगल्या प्रकारे पिकवतो. याची जाणीव ठेवून सगळ्या भागामध्ये गावामध्ये पाणी पोचवायचं काम दिलीपराव पवळे यांच्या माध्यमातून 100% होणार आहे. शासनाच्या माध्यमातून ते प्रयत्न करणार आहे, CSR फंडाच्या कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. आणि जे कमी पडन तिथं स्वतःचं सर्वश्री वाहून स्वतः टाकून त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी, शेतकऱ्यांची शेती जमीन बागायत करण्यासाठी, शेतकऱ्याच्या तोंडावर हसू दिसण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारचे सुपुत्र गावात, गावकीत, भावकीत समाजात सगळीच माणसं जन्माला येतात, पण असा एखादा व्यक्तिमत्व जन्माला येतं तर ती स्वतः समाजाला वाहून घेतं. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमच्या गावकीत, भावकीत त्या पवळे वस्तीमध्ये आमचे माजी सरपंच दिलीपराव पवळे या ठिकाणी सरपंच म्हणून काही दिवस यांनी काम केले. त्यामुळे समाज त्यांना जाणीव आहे. समाजात वागताना मग छोटा असला मोठा असला आहो जाऊ शिवाय कोणाला बोलणार नाही, दोन्ही हात जोडून बोलणार, काकी मामी मावशी या प्रकारची पद्धत असल्यामुळं सगळ्यांचा चेहता म्हणून त्यांना ह्या गावामध्ये ओळखलं जातं. भविष्यात राजकारणात, समाजकारणात कधी जर असा प्रसंग आला तर दिलीपराव पवळे सगळ्यात जास्त मतांनी त्या गावामध्ये निवडून येतील. अशा प्रकारची परिस्थिती त्या सुपुत्रांनी या ठिकाणी निर्माण केली आहे. आम्हा सर्वांच्या वतीने या ठिकाणी गावाला पाणी, या भागाला पाणी दिल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी सर्वजण आहेत. मग त्यामध्ये शिवाजीराव पवळे सरपंच आहे, अतुल शेठ थिटे सरपंच आहेत, आमच्या सोसायटीचे चेअरमन संतू भाऊ डुबे आहेत, आणि ह्या ठिकाणी आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक हे सगळ्यांना चालवायचं जे काम करतात ते आमचे तात्यासाहेब पवळे उर्फ मारुती तात्या पवळे हे या ठिकाणी आहेत. आपण सर्वजण म्हणजे जरवाडी दत्ता असेल, सगळी मंडळी असेल, काय सगळी नाव घेतात जाऊ आपली सगळी ही सर्व मंडळी, आम्ही सर्व मंडळी दिलीपरावच्या पाठीमागं ताकदीने ह्या ठिकाणी उभं राहणार आहेत. आणि त्या ठिकाणी भविष्य काळात राजकीय विकास राजकीय क्षेत्रामध्ये दिलीपराव काही दिवसात फार मोठ्या पदावर जाणार आहे. अशा प्रकारची परिस्थिती दिलीपराव जी आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी काय नाव योद्धा न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी ही मुलाखत घेतली. तुम्हाला सुद्धा अंतकरणातून धन्यवाद देतो. सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी पाणी सोडल्यामुळे ह्या ठिकाणी मोर आहेत, अनेक प्रकारचे पक्षी आहेत, वन्य प्राणी आहेत. इकडे पुढं फॉरेस्ट असल्यामुळं अनेक प्रकारचे प्राणी ह्या ठिकाणी आहेत. सगळ्यांची पाण्याची व्यवस्था सुद्धा ह्या ठिकाणी सुनील अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होईल. हे पुण्याचं काम दिलीपरावनी केलं, त्यांना धन्यवाद देतो. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. खरोखरच या ठिकाणी खेड तालुक्याचे जे आपल्या खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आहे त्यांच्या बोलण्यातनं एक सामाजिक कार्याची बी ओढ आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातही त्यांनी काम केलेलं आहे. आता समाजकारण हे सर्व पाहून त्यांनी स्वतःच्या सौ खर्चातनं कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतचा निधी न घेता आपल्या सौ खर्चातनं या ठिकाणी या पूर्ण एक 400-500 लोकांच्या वस्ती असणाऱ्या या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. जो पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, रेटवडी गावचे जे आदर्श सरपंच आहे अतुलभाई तिथे, तर त्यांच्याकडे आपण त्यांचं मत जाणूया. सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार. आज या गावचे माजी सरपंच, भावी लोकांचे सरपंच मान्य दिलीप नाना पवळे यांच्या माध्यमातून जेवढा या वस्तीसाठी भेडसावणारा जो प्रश्न होता, पाणी प्रश्न, त्या वस्तीला पाणी खालून 2-3 किलोमीटर अंतरावर आणावं लागतंय. एप्रिल, मार्च, मे, जून म्हणजे पाऊस पडेपर्यंत हे 1972 साली जो बंदरा झालेला आहे त्या बंदरामध्ये पाणी राहत नाही. मार्च महिन्यापासून पाणी राहत नाही. शेवटचे 3 महिने तुम्हाला पाण्याची समस्या होती. या आजूबाजूला पूर्णपणे फॉरेस्ट आहे. त्याच्यामुळे इथं अनेक प्रकारचे वन्यजीव प्राणी राहतात. त्यांना पण पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात भास होते. आणि याचा पाठपुरावा त्या आम्ही केला होता, पण त्यांनी कोणत्या प्रकारची योजना तिथं आणली नाही आणि केली पण नाही. असं गेल्या वर्षी आम्ही त्यांना जाऊन पत्र पण दिली, तिथं जाऊन हे आंदोलन पण केलं, पण त्याचं काय त्यांनी आतापर्यंत काय केलं नाही. पण ह्या गावचे
जे भावी लोक सरपंच आहे, माजी सरपंच आहे, त्यांना त्याची कळवळ आला आणि त्या कळवळून त्यांनी आपल्या स्व खर्चातून म्हणजे बोलण्यापेक्षा त्यांनी कर्तृत्व करून दाखवलं. त्यांनी डायरेक्ट आज पाण्याचा इथं पाणी सोडण्याचा प्रयत्न केला आणि तो चालू झालेला आहे. 2-3 दिवसात हे किटवेर पूर्णपणे भरले जातील. आजूबाजूला प्राणी संध्याकाळचे आपले म्हणजे जसं त्यांना हे असं त्या टायमाला येऊन पाणी झाली बघून ते पाणी वर्ज करतील. आता हे जे पाणी आहे सरपंच साहेब, हे शेतीला पण तुम्ही देणार आहात का? हो, याचा उपयोग ह्या किटवेर भरल्याच्या नंतर हा ऑटोमॅटिक शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांच्या घरी जे जनावर आहेत त्यांना पण पाणी भेटलं जाईल. आजूबाजूला जे शेतीला जे पीक आहे त्या पिकाला पण पाण्याचा वापर होऊन जाईल. त्याच्यामुळे विहिरीचा फ्लो वाढेल. विहिरीचा फ्लो वाढल्यामुळे ऑटोमॅटिक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी जाईल. त्याच्यामुळे उत्पन्न पण वाढेल. त्यामुळे ते पण शेतकरी खूप आनंदात आहे. ते आज मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित पण आहे. असं ज्यांनी इथून पुढच्या भविष्य काळामध्ये गावामध्ये जिथे गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी अशा सुविधा उपलब्ध करून द्यावा. निश्चितच गाव त्यांच्या पाठीमागे कायम राहिल्याचं राहणार नाही, हीच मी त्यांना सदिच्छा शुभेच्छा देतो. आणि माझा वाढदिवस त्यांनी इथं मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि वाढदिवसाचा अवतीच सांगून त्यांनी जे आज उपक्रम राबवला त्यांच्या मनापासून धन्यवाद आभार मानतो आणि याकडे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर खरोखरच एक आदर्श नेतृत्व आहे. आणि आज या ठिकाणी सरपंच अतुल भाऊ तिथे यांचा वाढदिवस असल्यामुळं आमच्या योद्धा न्यूज चॅनेल तर्फे सरपंच साहेब तुम्हाला देखील वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा. धन्यवाद. तर पहा, आपण या ठिकाणी एवढे आदरणीय आहेत सरपंच साहेब, त्यांच्याकडे हाताकडे पाहिलं, आत्ताच ते दवाखान्यातून आलेत, पण समाज कार्याची या वस्तीवरील आणि गावासाठी जे तालुक्यासाठी जी तळमळ आपण पाहतोय अध्यक्ष साहेब, स्वतः एवढे कंडिशन अवघड आहे. मी स्वतः फोन केला तर म्हटलं साहेब मी दवाखान्यात आहे, तरी पण नाही म्हटलं तुमचा पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवताय, तुम्ही 5 मिनिटं या. तर सरपंच साहेबाकडे साहेब, आता हे तुम्ही करताय, तुम्हाला कसं वाटलं? बोलण्यापेक्षा कामावर जास्त बदलत येतो. मग तब्येत थोडी हे असल्यामुळं मी काय बोलत नाही आता. बर, आता जर समजा तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायतने जर निधी नाही दिला, समजा तुम्ही जर मागणी केली, तर तुम्ही सो खर्चात करणार का ह्या बाबी बाकीच्या? हे 100 खर्चातूनच केलेलं पाणी आहे. प्रत्येक वेळेस दरवर्षी पाण्याचा तुटवडा पडला तर आपण पाणी टाकतो. म्हणजे मे, मार्च, एप्रिल हे एक मध्ये 3 महिने शेवट. 3 महिने पाणी आपण सोडतच असतो. आणि निश्चितच याचा फायदा तुमच्या शेतकरी वर्गाला होईल का, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? दरवर्षी पाणी शेतकऱ्यांना फायदा होतच असतो. आपण ते प्रयत्न करत राहू आणि इथून पुढे आपण CR फंडातून किंवा ZP पंचायत समिती निधीतून तलावात पाणी सोडायचे नियोजन करूया. आता तुमच्या गावामध्ये पंचायत समितीचे सदस्यपद पण आहे, तर या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून तुम्ही काही प्रयत्न करणार आहे का या ठिकाणी विकासासाठी आपल्या गावच्या? तर आता थोड्या दिवसात तुमच्या निवडणुकाच्या रणधुमाळी लागणार आहे, तर त्या संदर्भात तुम्ही योजना आणायचं काम आम्ही करू. पंचायत समिती सदस्य दिलीपराव डोबे हे पण यांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त निधी आणायचा प्रयत्न 100% करू. त्यानंतर आपल्या जिल्हा परिषद सदस्य दीप्तीताई प्रसाद बोगाडे यांचाही तुम्हाला फायदा होईल का? 100% होईल. दीप्तीताईचा फायदा आम्हाला 100%. आम्ही त्यांच्या 100% पाठीमागे उभा असल्यामुळं त्या निवडून आलेले आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्हाला फायदा होईल. निश्चितच सरपंच साहेबांच्या बोलण्यातनं पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा वरती MIDC आहे, त्या ठिकाणचं फंडिंग आणून या गावचा, तालुक्याचा निश्चित विकास करतील असं आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे. आमच्या योद्धा न्यूज चॅनेल मध्ये आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद.